आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे, चहा. थँक्यू. कोण आहे रे मुलगी? जॉबसाठी आले का? नाही रे, देवांश सरांना भेटायचं हिला. हिच्याकडे बघून असं वाटत नाही काही बिझनेस रिलेटेड डील असेल. बिझनेस वगैरे काय नाही, कुठल्या तरी संस्थेकडून आले असणार पैसे मागायला. तसंच असेल, पैशांची गरज असेल रे. आपले सर मोठ्या मनाचे आहेत ना, मागे लागतात लोक पैशांसाठी. तसंही आहे ना, देवांश सरांना पटवायला मुली त्यांच्या मागे पुढे करतच असतात. अरे सर म्हणजे ना, अशा मुलींसाठी करोडोची लॉटरी. खरं बोलला सर. नमस्कार. नमस्कार. तुमची आणि माझी ओळख आहे का? नाही. माझ्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय ना, म्हणून विचार. ओळखता का मला? नाही ओळखत आम्ही तुम्हाला. नाही ओळखत ना, मग माझ्याबद्दल वाटेल ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी इथे कशासाठी आली आहे, देवांश सरांकडे माझं काय काम आहे याची जराही कल्पना नसताना तुम्ही माझ्याबद्दल वाटेल ते गॉसिपिंग करताय. माझं देवांश सरांकडे काम आहे हे खरंय, पण मी त्यांना कोणत्याही वाईट हेतूने भेटायला आलेली नाहीये. तुमचे देवांश सर असतील मोठ्या मनाचे, श्रीमंत, पण म्हणून सगळ्याच मुली त्यांच्या मागे असतात. हे जे काही तुम्ही ठरवताय ना, हे साफ चुकीचं आहे. एखादी मुलगी गरीब असेल, कुठल्या अडचणीत असेल आणि तिचा चुकून एखाद्या श्रीमंत माणसाशी संबंध आला म्हणून ती मुलगी पैशांसाठीच त्याच्या मागे लागली असं ठरवून तुम्ही मोकळे होता. गरीब माणसांकडे स्वाभिमान नसतो. आणि राहिला विषय पैशांचा, माणसाकडे पैसे असतील म्हणून सर्व काही असतं असं होत नाही, समजलं ना? आणि तसं जर असतं ना, तर या जगातील सर्व श्रीमंत माणसं आज खूप सुखी असते. तुमच्यासारखी माणसं टाइमपास मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींच्या जोड्या लावतात आणि नंतर विसरून जातात. पण नंतर त्यामुळे त्या मुलीची इज्जत जाते, तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. तुम्ही तर हुशार आहेत ना, तुम्हाला मित्रमैत्रिणी असतील, मग तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा वाईट अर्थाने बोलता त्यांच्याशी. कुठलं नातं नसू शकतं, मैत्री नसू शकते. एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलताना थोडी पण लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, तुमचे देवांश सर असतील मोठ्या मनाचे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी माणसं किती छोट्या विचारांचे आणि छोट्या मनाची आहेत ना, हे दिसतंय मला. असो, तुम्ही छोट्या मनाचे असू द्या नाहीतर मोठ्या मनाचे, मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये.